हॉटेलसारखी तंदुरी चिकन घरच्या घरी आणि ते पण कमी तेलामध्ये विश्वास बसणार नाही. पण हो, खरंच अगदी टेस्ट हॉटेलसारखी आणि तेही कमी तेलामध्ये. रेसिपी कशी केली आहे बघायची आहे? चला व्हिडिओ बघूया. कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा. ही रेसिपी मी एअर फ्रायरमध्ये केली आहे. पण ज्यांच्याकडे एअर फ्रायर नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, शीतल्स किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी जवळपास 750 ग्राम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे स्वच्छ धुतलेलं चिकन आपण या बाउलमध्ये घालणार आहोत. याच्यामध्ये मी 2 ड्रमस्टिक आणि बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे आपण या बाउलमध्ये हे पीस घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण मॅरिनेशनची तयारी करणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी फेटलेलं दही घेतलेलं आहे, ते आपण या चिकनवर घालणार आहोत. आणि जी बाजूला वाटी दिसते त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे भाजून, म्हणजे भाजलेलं बेसन पीठ आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. त्यानंतर हे जे आपण पाव चमचा हळद घालायची. हे जे बेसन पीठ आहे ते घालायचं, ते भाजूनच घ्या शक्यतो. त्यानंतर इथे मी एव्हरेस्टचा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमचा कुठलाही गरम मसाला घालू शकता. गरम मसाला 1 चमचा. त्यानंतर लाल तिखट 1 चमचा. त्यानंतर धने पावडर 1 चमचा. त्यानंतर काळी मिरी पावडर अर्धा चमचा. त्यानंतर जिरे पावडर अर्धा चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा. अर्ध लिंबू घ्यायचं आणि अर्ध लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं लिंबू पिळून झालं आहे. आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत. सर्व पीसला दही, बेसन आणि मसाले लागतील असं आपण मॅरिनेशन मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ राहिलं होतं आपलं, तर मीठ घालून घेऊया आणि सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. छान असं हाताने कालवायचं आणि जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 2 तास मॅरिनेट करू शकता. मी हे किमान 7 ते 8 तास मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने चिकन मॅरिनेट करायचं आणि इथे तुम्ही हवं तर फूड कलर घालू शकता. मी इथे थोडासा फूड कलर घातलेला आहे आणि तुम्ही हवं तर बेडगी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा रंग छान येतो. आता हे मी जवळपास झाकून 7 ते 8 तास मुरायला ठेवणार आहे. त्यानेच एक छान त्याला चव येते. आता आपण 7 ते 8 तासानंतर बघणार आहोत. त्या मस्त चिकन असं ज्युसी झालेलं आहे. एअर फ्रायर मी आधीच प्री हीटेड 10 मिनटं करून ठेवलं होतं. आता आपण एका बटर पेपरला ब्रश करणार आहोत, ऑइलिंग करणार आहोत आणि त्यावरती हे चिकनचे पीस आपण प्लेटिंग करणार आहोत. आणि अशा पद्धतीने मी खूप जास्त नाही घ्यायचे, थोडेच पीस घ्यायचे, कारण की एका वेळेला ना जास्त पीस टाकले तर ते कुक होत नाहीत व्यवस्थित. ऑइलिंग करायचं ब्रशने, दोन्ही पीसला ऑइलिंग करायचं, खालून पण बटर पेपरला ऑइलिंग करायचं. आणि हे जे ट्रे आहे एअर फ्रायरचं ते हळूच काढायचं, कारण की ते गरम असतं आणि त्यामध्ये ठेवताना पूर्ण हे भांडं गरम असतं. फक्त जो हँडल आहे ना तो थंड असतो. तर हे व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, कारण की पूर्ण भांडं गरम असतं. व्यवस्थित ठेवायचं, थोडं अंतर ठेवायचं प्रत्येक पीसमध्ये. आणि 200 डिग्री सेल्सिअसला मी 25 मिनिटासाठी एअर फ्रायमध्ये मी फ्राय करणार आहे. तर एअर फ्रायचं कोणत्या ह्याच्यासाठी पदार्थासाठी किती डिग्री सेल्सिअस लावायचं हे त्या मॅन्युअल दिलेलं असतं. तर आपण ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. आता ज्यांच्याकडे एअर फ्रायर नाही त्यांनी जाड बुडाची कढई किंवा बिडाची कढई असते, त्यामध्ये 1 चमचा तेलामध्ये हे असे पीस टाकायचे. 30 मिनिटासाठी छान असे फ्राय करून घ्यायचे. घरच्या घरी सुद्धा तंदुरी चिकन खूप छान बनतं. आता आपण
एअर फ्रायर बंद केले आहे. आता आपण हे चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं, कारण की भांडं पूर्ण गरम असतं. तर आता आपण हळूच व्यवस्थित चिकन आपण बाहेर काढून घेणार आहोत, कारण की एअर फ्रायर गरम असतं. तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त असं तंदुरीसारखं चिकन भाजून निघालेलं आहे, आणि तेही 0 किंवा कमी तेलामध्ये. जेव्हा हे मी टेस्ट केलं तेव्हा मला हॉटेलसारखीच टेस्ट लागली. तर तुम्ही हे नक्की असं करून बघा. आणि खूप जास्त महाग नसतं एअर फ्रायर. आपलं जसं मिक्सरची किंमत आहे तेवढ्याच किंमतीमध्ये असतं. तर मंडळी, असं घरच्या घरी तंदुरी चिकन तुम्ही बनवू शकता. आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी चिकनच्या जागी पनीरचे पीस घ्यावे किंवा मग मशरूमचे पीस घ्यावे, आणि अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. एवढं भारी होतं ना की तुम्ही हॉटेलचं आणायचं विसरून जाल. सेम असेच राहिलेले पीस पण मी एअर फ्रायरमध्ये करून घेतले आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि एवढं भारी झालं होतं. दही पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व केलं आहे. तर मंडळी, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईक करायला विसरू नका. धन्यवाद.